मोदक म्हटलं की लगेच डोक्यात येतं की अरे उकड काढायची आहे किंवा मग सारण तयार करायचं, नंतर मोदक करायचे, नंतर वाफवायचे. तर आज अशी झंझट अजिबात नाही आहे. गॅस न पेटवता तुम्ही फक्त 10 मिनटाच्या आत, 10 काय 7 ते 8 मिनटातच तुम्ही हे मस्तपैकी मुलांना आवडतील असे चॉकलेट मोदक घरीच बनवू शकता. आणि तेही घरीच असलेल्या साहित्यापासून. खूप जास्त साधी, सोपी पण तितकीच जास्त छान रेसिपी आहे. हे मोदक खाल्ल्यानंतर कोणी म्हणणार नाही की फक्त 10 मिनटाच्या आत आणि तेही गॅस न पेटवता हे मोदक तयार केलेत. इतके जास्त चविष्ट होतात. तर आतापर्यंत आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे उकडीचे मोदक, ड्रायफ्रूटचे मोदक, पोह्याचे मोदक असे भरपूर प्रकार बघितलेत. पण आजचा हा वेगळा प्रकार नक्की बाप्पा आहेत तोपर्यंत एक दिवस तरी नक्की करून बघा. तर मंडळी, आजचे जे मोदक आहेत चॉकलेट मोदक, ते आपण बनवणार आहोत बिस्किटांपासून. तर मी इथे हे चॉकलेट बिस्किट घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही कुठलेही मार्केटमधले चॉकलेट बिस्किट किंवा क्रीम बिस्किटसुद्धा यूज करू शकता हां. जसे की ओरिओ बिस्किट आहे किंवा मग हे आज मी हॅपी बिस्किट वापरलेत किंवा मग साधे पार्ले बिस्किट जरी असतील तरीसुद्धा ते वापरले तरी काही हरकत नाही. आता हे जे बिस्किट आहे त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे दूध घालायचे. ही प्रोसेस करा किंवा मग दुसरी अजून सांगते तीसुद्धा करू शकता. तर बिस्किटांमध्ये मी फक्त 2 चमचे दूध घातलं आहे आणि त्यानंतर हाताने आपण हे बिस्किट जे आहे ते क्रश करून घेऊ शकतो दुधामध्ये. किंवा मग दुसरी जी प्रोसेस आहे, डायरेक्ट कोरडे बिस्किट घ्यायचे, मिक्सरला सुरुवातीला त्याची पावडर करायची आणि नंतर मग हवं तसं दूध घालायचं. तर तुम्ही दुसरी जी पद्धत आहे तीच करा, कारण पहिल्या पद्धतीमध्ये काय होतं, थोडेसे बिस्किटाचे तुकडे वगैरे राहण्याची शक्यता असते. तर आता मी मिक्सरच्या भांड्याला इथे बिस्किटं घालून घेतली आहे आणि त्यामध्ये आधीच मी दूध घातलेलं असल्यामुळे मस्तपैकी छान त्याचा एक गोळा तयार झाला आहे. तर तुम्ही काय करू शकता, आधी मिश्रणाची किंवा बिस्किटाची पावडर तयार करून घ्या आणि त्यामध्ये मग हवं तसं एकदम थोडं दूध घालायचं. कारण बिस्किटांसाठी किंवा ते मिश्रण तयार होण्यासाठी अजिबात जास्त दुधाची गरज पडत नाही. फक्त 1 ते 2 चमचे नाहीतर मग खूप जास्त जर दूध इथे टाकलं तर मग आपलं बिस्किटांचं मिश्रण खूप जास्त पातळ होईल आणि त्यापासून मोदक तयार करता येणार नाही किंवा मग ते आकारही धरणार नाही. तर आता आपलं हे मोदकांसाठीचं जे आवरण आहे त्याचं मिश्रण तयार आहे. त्यानंतर आतली आपण स्टफिंग तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी घेतला आहे खोबऱ्याचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटीच घातली आहे मिल्क पावडर. तर मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनटचं जे कॉम्बिनेशन आहे खूप जास्त छान लागतं. तुमच्याकडे दोन्ही गोष्टी नसेल तर साधा खोबऱ्याचा किस घ्या, थोडीशी पिठी साखर घ्या आणि काजू बदामाचे काप घातले तरी चालेल, ते सुद्धा सारण छान लागतं. तर आता दोन्ही साहित्य व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा भरून मी दुधावरची घट्ट साय घालते आहे आणि आपल्याला याचा छान मस्तपैकी कणकेसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये हवं असल्यास तुम्ही वेलची पूड, जायफळाची पूडसुद्धा घालू शकता. पण आजचे जे मोदक आहेत ते आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवतो आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये वेलचीचा फ्लेवर घातलेला नाही आहे. कारण बिस्किटं चॉकलेट फ्लेवरची आहेत म्हणून तो फ्लेवर टिकवून ठेवण्यासाठी मी याच्यामध्ये कुठलाही फ्लेवर ॲड केलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता. तर थोडंसं दूध घातल्यानंतर बघू शकता मस्तपैकी घट्टसर असा गोळा तयार झाला आहे. आता याचे छोटे आकाराचे, गुलाबजामच्या आकाराचे आपण छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत. असे बॉल्स तयार करून ठेवल्यामुळे आपल्याला मोदक तयार करताना एकदम सोपं पडतं आणि पटापट मोदकांच्या आतमध्ये ते जे बॉल्स आहेत ते स्टफ करता येतात, भरता येतात. तर आता मी इथे थोडंसं तूप घेतलं आहे. मोदकांसाठीचे जे आतलं स्टफिंग आहे त्याचे बॉल्स घेतलेत आणि बाहेरचं मिश्रणही आहे. तर मोदकांचा साचा तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो वापरू शकता. तर अशा पद्धतीने मी ॲल्युमिनियमचा साचा घेतला आहे, त्याला थोडासा तुपाचा हात लावून घेतला आहे. आता आपल्याला लिंबापेक्षा कमी आकाराचा असा गोळा घ्यायचा आहे आणि जे मोदकांचा साचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि मध्ये बोटाच्या साहाय्याने आपल्याला होल तयार करून घ्यायचं आहे, खड्डा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सारणाचा हा किंवा स्टफिंगचा जो आपण छोटासा बॉल तयार करून घेतला आहे खोबरा किस आणि मिल्क पावडरचा. याच्यामध्ये मी साखर घातलेली नव्हती मंडळी, कारण मिल्क पावडरमध्ये ऑलरेडी साखर असते, गोड असते मिल्क पावडर, म्हणून मी इथे साखर स्किप केली आहे. या मोदकांच्या रेसिपीमध्ये मी आज वरतून अजिबात साखर घातलेली नाही आहे, कारण बिस्किटही गोड असतात, मिल्क पावडरही गोड असते, म्हणून वरतून साखर घातलेली नाही आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये वरून पिठी साखर घालू शकता किंवा आपण बिस्किटांची पावडर तयार करतो मिक्सरमध्ये त्यावेळीच 1 ते 2 चमचा साखर घालू शकता. पण चवीला छान अप्रतिम गोड होतात, त्यामुळे काही गरज पडत नाही. जास्त गोड आवडत असेल तर घालू शकता. तर अशा पद्धतीने आपला मस्तपैकी हा झटपट तयार होणारा चॉकलेट मोदक बिस्किटांपासून तयार केलेला इथे तयार झालेला आहे आणि बघू शकता एकदम मस्त कळ्यासुद्धा पडल्यात आणि दिसायलाही छान दिसतोय, झटपट होतोय. ऐनवेळी कधी काय होतं, पाहुण्यांची ये-जा असते गणपतीच्या काळामध्ये किंवा मग घरचीही बरीच कामं असतात, त्यामुळे आपल्याला नैवेद्य बनवायसाठी वेळ मिळत नाही. तर त्यावेळेस असे झटपट तयार होणारे 10 मिनिटाच्या आत तयार होणारे हे मोदक तुम्ही नक्की बनवू शकता. आणि हो, हे मोदक तयार करताना मुलांना जरी हाताशी घेतलं तरीसुद्धा ते आवडीने हे काम करतील, कारण बिस्किटांपासून वेगळं काहीतरी बनवतं, युनिक आहे.
ते मुलांनासुद्धा करायला मजा येते. तर अशा पद्धतीने आपला दुसराही मोदक इथे तयार झालेला आहे. तर या मिश्रणामध्ये टोटल मोठ्या आकाराचे माझे 5 मोदक तयार झालेले आहेत. तर याला अजून जास्त डेकोरेटिव्ह किंवा आकर्षक बनवण्यासाठी मी इथे केकचे जे डेकोरेशनचे शुगर बॉल्स असतात ते घेतलेले आहे, सिल्वर शुगर बॉल्स. ते याच्यावरती अशा पद्धतीने आपण चिकटवून देऊया. हवं असल्यास तुम्ही याच्यावरती काजू बदामाचे काप किंवा मग प्लेन ठेवले तरीही छानच दिसतात. तर आपल्या सगळ्यांकडेच नेहमीच बिस्किटं घरात असतात. तर पार्लेजी बिस्किट जर तुम्ही वापरणार असाल ना मंडळी, तर त्याच्यामध्ये मिक्सरला बिस्किटांची पावडर तयार करताना 2 चमचे कोकोआ पावडर घाला. त्यामुळे मस्तपैकी चॉकलेट फ्लेवरचे हे मोदक तयार होतात. किंवा मग जर चॉकलेट पावडर किंवा कोकोआ पावडर नसेल तर प्लेन साध्या बिस्किटांची पावडर करून सेम हीच रेसिपी फॉलो केली तरीसुद्धा छानच मोदक तयार होतील. फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की जे दूध आपण घालतो ना बिस्किटांच्या पावडरमध्ये ते एकदम कमी क्वांटिटीमध्ये घालायचं सुरुवातीला आणि मस्त छानपैकी घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर चला एक मोदक तुम्हाला कट करून दाखवते. तर त्या चाकूच्या साह्याने कट करतानाच तुम्हाला कळत असेल की किती जास्त सॉफ्ट आपला हा मोदक तयार झालेला आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळतो आणि एकदम युनिक रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा बाप्पा आहे तोपर्यंत एक दिवस तरी या पद्धतीचे चॉकलेट मोदक नक्की करून बघा. घरात सगळ्यांना आवडतील आणि हे मोदक खाल्ल्यानंतर बाप्पासुद्धा म्हणेल की मोदक चविष्ट आहे. तर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.